नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अय्या करूम में क्या सुखू सुखू, जुन्या गाजलेल्या हिंदी सिनेमातलं हे गाणं येत्या काही दिवसामध्ये हिमाचल प्रदेशच्या जनतेला मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावाने हेच गाणं म्हणण्याची वेळ येईल, अशा प्रकारची परिस्थिती त्या राज्यामध्ये दिसते. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये लोकप्रिय घोषणा करायच्या, मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करायचा, अमुक फुकट देऊ तमुक फुकट देऊ असं जाहीर करायचं, सत्तेवर यायचं. मग लक्षात येतं की या योजनेची अंमलबजावणी झेपत नाही आहे, राज्याच्या तिजोरीवर बोजा पडतोय. मग तिजोरी खाली झाली की केंद्र सरकारच्या समोर भिकेचा कटोरा घ्यायचा आणि उभं राहायचं. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या सुपीक डोक्यातून अशा अनेक योजना बाहेर येत असतात. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अशीच एक योजना बाहेर आली. महिलांना दरमहा 8,500 रुपये देण्याची योजना होती. राहुल गांधी यांनी भाषणामध्ये अनेकदा जाहीर केलं, जून महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील आणि जुलैपासून खटाखट 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 सुरू. जुलैमध्ये खटाखट खटाखट 8,500 रुपये, ऑगस्टमध्ये खटाखट खटाखट 8,500 रुपये, सप्टेंबरमध्ये खटाखट खटाखट 8,500 रुपये, वर्षभर खटाखट खटाखट आणि खटाखट. प्रत्यक्षात त्या योजनेचं काय झालं आपल्याला माहिती आहे. देशाची जनता शहाणी असल्यामुळे राहुल गांधी यांच्या नादी लागली नाही. जर चुकून माकून देशामध्ये काँग्रेसची सत्ता आली असती, राहुल गांधी पंतप्रधान झाले असते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 2014 ते 2024 या काळामध्ये आर्थिक शिस्त पाळून आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालून देशाची तिजोरी जी भरली आहे ती दीड वर्षामध्ये रिकामी झाली असती आणि काँग्रेसचे युवराज आणि मॅडम जगभरामध्ये कटोरा घेऊन फिरताना दिसले असते. भीक मागणे हा जगातील काही देशांचा राष्ट्रीय उपक्रम बनलेला आहे. त्या देशाचे राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बॅसेडर असतात. पाकिस्तान या यादीतला जगातला नंबर 1 देश. पूर्वी इम्रान खान हातात कटोरा घेऊन जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांकडे फिरायचे, त्यांच्याकडे कर्जाची भीक मागायचे. सध्या ही जबाबदारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर आहे. अर्थात जगात भीक म्हणून फार कमी पैसा मिळतं ते कर्ज, आणि अशा कर्जाच्या साबळ्यामध्ये जगातले अनेक देश अडकलेले दिसतात. एकदा का कर्जाच्या साबळ्यात देश अडकला की मग ज्याने कर्ज दिलं आहे अशा देशाला अनेक गोष्टी बहाल कराव्या लागतात. पाकिस्तान चीनबाबत याचा अनुभव घेतोय. जर खटाखट योजनेच्या नादी लागून काँग्रेसच्या हाती या देशाने जर सत्ता सोपवली असती तर राहुल गांधी शहबाज शरीफ यांच्याप्रमाणे जगभरामध्ये कटोरा घेऊन फिरताना दिसले असते. कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकलेल्या मालदीवने चीनला आपली काही बेटं आंदण म्हणून दिली. बांगलादेशने बरंच काही दिलं, श्रीलंकेने हम्मनटोटा दिलं. भारतावर सुद्धा ही परिस्थिती आली असती आणि जर चुकून मागून काँग्रेसची सत्ता आली असती तर काँग्रेसला तर देश विकण्याचा दांडगा अनुभव आहे. या देशाने काय काय गमावलं असतं याचा विचार करा. हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी तिथे प्रचारासाठी गेले. त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांमध्ये राहुल गांधी यांनी घोषणा केली की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू. सध्या हिमाचल प्रदेशची अर्थव्यवस्था याच जुन्या पेन्शन योजनेच्या ओझ्याखाली आजके देताना दिसते. हिमाचल प्रदेशातील जनतेला उपजीविकेची 3 साधनं उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पर्यटन आहे, शेती आहे आणि तिसरा आणि महत्त्वाचा स्रोत म्हणजे सरकारी नोकऱ्या. सरकारी नोकरी करणारे लोक हिमाचलमध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि याच लोकांचं मतदान एकगट्टा काँग्रेसच्या पारड्यात पडावं म्हणून राहुल गांधी यांनी जुन्या पेन्शन योजनेची घोषणा केली. हिमाचलमध्ये आज काँग्रेसचं सरकार आहे, परंतु पेन्शन सोडा, सरकारी नोकरांना पगार देण्याइतपत सुद्धा सरकारची परिस्थिती नाही आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी घोषणा केलेली आहे की स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले जे सदस्य आहेत ते वेतन घेणार नाहीत, भत्ते घेणार नाहीत. त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षांना सुद्धा हे सांगितलं आहे की वेतन आणि भत्ता घेऊ नका, किमान 2 महिन्यासाठी घेऊ नका. आमदारांना सुद्धा त्यांनी हेच आवाहन केलेलं आहे की 2 महिने तुम्ही वेतन घेऊ नका आणि भत्ते घेऊ नका. तिजोरीत खडखडाट आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घोषणा मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत. अर्थात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू दात करून पोट भरण्याचा प्रयत्न करत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे हिमाचलच्या तिजोरीवर म्हणजे जो पगार आणि पेन्शनसाठी जो खर्च होता तो खर्च तब्बल 59% वाढलेला आहे. प्रचंड मोठी वाढ झालेली आहे आणि याचा परिणाम असा झालेला आहे की हिमाचलवर असलेला कर्जाचा बोजा प्रचंड वाढलेला आहे. 94,992 कोटीचं कर्ज हिमाचल प्रदेशावर आहे आणि त्याच्यामध्ये असं कर्ज 70,718 कोटी आहे जे पुढच्या 5 वर्षामध्ये हिमाचल प्रदेशला अदा करायचं आहे. समाजामध्ये जे आर्थिकदृष्ट्या कमजोर घटक आहेत, सामाजिकदृष्ट्या कमजोर घटक आहेत, त्या घटकांसाठी काहीतरी योजना जाहीर करायची आणि त्यांचं आयुष्य सुखी होईल असा प्रयत्न करायचा ही केंद्र सरकारची सुद्धा जबाबदारी आहे आणि राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये असा एक ट्रेंड निर्माण झालेला आहे की विधानसभा निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या घोषणा करायच्या
ज्या घोषणा म्हणजे मतं विकत घेण्याचा प्रकार असतो, या घोषणा करून सत्तेवर यायचं आणि सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि 5 वर्ष कशी तरी पुढे ढकलायची. या घोषणांमुळे नेमकं काय होतं आहे ते बघा. या घोषणांमुळे राज्य भिकेला लागत आहेत. राज्य भिकेला लागल्यावर मग केंद्र सरकारच्या समोर कटोरा पसरायचा, केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करायची आणि जर केंद्र सरकारने ही मदत केली नाही तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने बोटं मोडत बसायचं. अशा प्रकारच्या घोषणा करून सत्तेवर येण्याचा यशस्वी प्रयोग सर्वप्रथम जर कोणी केला असेल तर तो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी. दिल्लीमध्ये मोफत वीज आणि पाणी देण्याची त्यांनी घोषणा केली आणि याच योजनांच्या आधारावर केजरीवाल 3-3दा सत्तेवर आले आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे इतरांना सुद्धा याचा मोह पडला. पंजाबमध्ये सुद्धा केजरीवाल यांनी हाच फॉर्म्युला वापरला. कर्नाटकमध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्या काँग्रेसच्या सरकारने महिलांना दरमहा 2,000 रुपये, डिप्लोमा धारकांना 1,500 रुपये, पदवीधरांना 1,000 रुपये, 200 युनिट मोफत वीज, महिलांना स्टेट ट्रान्सपोर्टमधून मोफत प्रवास, अशा अनेक योजना जाहीर केल्या. प्रत्यक्षात त्याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की निवडणुका झाल्यानंतर कर्नाटक सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, दुधांचे भाव वाढवले आणि एवढंच नाही तर सरकारी परिवहन सेवेचा सुद्धा भाव वाढवला, ज्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. याचा अर्थ काय होतो की एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं. म्हणजे राजकीय पक्ष चालूगिरी करतायत, राजकीय पक्ष मतदारांना भुलवत आहेत, फसवत आहेत, सत्तेवर येत आहेत. कारण सत्तेवर येणं गरजेचं आहे. सत्तेवर आल्याशिवाय भ्रष्टाचार करता येत नाही. अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्यानंतर काही लोकांना त्याचे आर्थिक लाभ निश्चितपणे होतात, परंतु फटकासुद्धा सर्वसामान्य जनतेलाच बसतो. कर्नाटकचं उदाहरण आहे. अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडे 2 पर्याय असतात. एक पर्याय सेवा आणि वस्तूवर कर वाढवायचा आणि त्याच्यामुळे या वस्तूंची किंमत वाढते आणि दुसरा पर्याय म्हणजे जे विकास प्रकल्प असतात त्या विकास प्रकल्पांना कैची लावायची, त्या विकास प्रकल्पांवर होणारा खर्च कमी करायचा. याचा फटका अप्रत्यक्षरित्या जनतेलाच बसतो. कारण विकास प्रकल्प राज्याच्या विकासासाठी गरजेचे असतात. राज्याचा विकास जर झाला तरच जनतेचा विकास होणार, तरच जनतेच्या खिशामध्ये जास्त पैसे येणार. विरोधी पक्ष फुकट योजना जाहीर करून सत्तेवर येत आहेत, त्याच्यामुळे त्याचा मोह स्वाभाविकपणे भाजपला पडणार आणि तो पडलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या सरकारने लाडली बहीण योजना आणली आणि या योजनेमुळे हे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलेलं दिसतं आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेची कॉपी केली आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरमहा 12,000 रुपये देत आहे. याचा थेट अर्थ काढला तर केंद्र सरकारच्या तिजोरीमधून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये वाटले जात आहेत. जर तुमची आर्थिक परिस्थिती ठीक आहे, जर तुमची अर्थव्यवस्था वेगाने आगेकूच करते तर ठीक आहे, हा खर्च तुम्हाला परवडू शकतो. समाजवादी चैन तुम्हाला परवडू शकते. अन्यथा तुमच्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला खस्ता करणाऱ्या या सगळ्या योजना आहेत. सुदैवाने केंद्र सरकारची आजची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ती उत्तम आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये 700 अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी आहे आणि ही गंगाजळी विक्रमी आहे. याच्यापूर्वी इतका पैसा केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये कधीही नव्हता. हा जो आकडा आहे तो विक्रमी आकडा आहे. तरीसुद्धा जर दूरगामी विचार केला, आपल्या अर्थव्यवस्थेचं कल्याण झालं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं कल्याण झाल्यामुळे आपल्याला फायदा झाला पाहिजे, असा जर विचार जनतेने केला नाही तर त्याचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितपणे होणार आहेत. लोकसभा निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात. 2024मध्ये राहुल गांधी यांनी खटाखट योजना जाहीर केली होती. भारतीय जनता या योजनेला भुलली नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाच्या सत्तेवर आले. 29मध्ये पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये राहुल गांधी एक नवी खटाखट योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. जेव्हा ही योजना जाहीर करण्यात येईल तेव्हा देशाच्या नागरिकांनी कर्नाटकमध्ये निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि हिमाचलची दिवाळखोरी नक्की आठवून पाहावी आणि त्याच्यानंतरच आपलं मतदान करावं. कारण देशाचं अर्थकारण जर मजबूत राहिलं तर देशाचा नागरिक मजबूतीने उभा राहील. अन्यथा बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये जी आर्थिक परिस्थिती किंबहुना आर्थिक अराजक निर्माण झाले आहे तेच भारतीयांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्यापुढे जेव्हा कोणी तुमच्यासमोर खटाखट योजना जाहीर करेल तेव्हा अय्यय्या करूम में क्या सुखू सुखू हे गाणं निश्चितपणे आठवा. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.